रामकृष्ण हरी मंडळी, आज आहे 2 डिसेंबर 2023. तरडगाव येथील पालखी विसाच्या ठिकाणावरून आता सर्व वारकरी समोर निघण्याकरिता तयार आहेत. हे जे थांबलेली मंडळी दिसत आहेत, हे श्री पंढरीनाथ भगवंत पांडुरंग यांच्या सोहळ्यात चालणारी मंडळी आहेत, ज्यांना काल तरडगाव येथील विसाव्याच्या ठिकाणी भोजनाचा आपण जो प्रसाद बनवलेला होता आणि ज्यांना भोजन प्रसादी जेव घातली होती, ही सर्व मंडळी तीच आहे. रात्री त्यांचा मुक्काम जवळपास 6 किलोमीटर पुढे होता आणि आता ते विसाव्याकरता थांबलेले आहेत आणि आम्ही त्यांना क्रॉस करून आता समोर निघायला लागलेलं आहे. हे बघा, समोर आहे पांडुरंग भगवंताचा रथ, जो की पालखी ज्या रथामध्ये टेकून पुढे पुढे नेल्या जाते ती, आणि तेथील बैलजोडी पण विसाव्याकरिता बाजूला बांधलेली आहे. आणि आता त्यांचा विसावा होईपर्यंत आम्ही थोडंसं त्यांच्या पुढे निघत आहोत. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री पांडुरंगराय पालखी सोहळा, ज्या पालखी सोहळ्याला काल प्रसादाची व्यवस्था केलेली होती, त्याच भगवंताची पालखी आज पण आम्हाला वाटेमध्ये भेटलेली आहे. आणि आता आम्ही पालखीला दिंडीला क्रॉस करून पुढे निघत आहोत. जे पालखीचे घोडे आहेत, अब है 2 लोलन से अभी 4 किलोमीटर आगे आए हैं. अब यहाँ से 3 किलोमीटर बचा है निरा. अगला स्टॉप निरा में रहेगा. चला. लगेच
हे कोणतं मंदिर आहे? नीरा नदीच्या किनारी दत्तात्रयाच्या मंदिराच्या जवळ आता आम्ही स्नानाकरिता आणि नाश्त्याकरिता थांबणार आहेत. श्री दत्त मंदिर आहे. रामकृष्ण हरी मौली. नीरा नदीच्या किनाऱ्यावर श्री दत्त मंदिर, त्या ठिकाणी आज विश्रांतीसाठी थांबलो होतो आम्ही. आणि इथे पांडुरंग भगवंताची पालखी पण आलेली आहे विश्रांतीकरिता. आता आमचं नाश्ता आणि स्नान झालेलं आहे. आमची दिंडी निघायला अजून थोडासा वेळ आहे, पण आम्ही थोडंसं समोर जाऊन एखाद्या सावलीच्या ठिकाणी थोडी विश्रांती करूया, जोपर्यंत आपले सर्व वारकरी मंडळी पण समोर येतील. कारण की पांडुरंग भगवंताची पालखी निघायला खूप वेळ आहे. ते इथून 2 वाजता निघणार आहेत आणि आम्ही थोडं लवकरच निघूया. हे पांडुरंग भगवंताचा रथ आहे आणि यामधली पालखी जी आहे ती दत्त मंदिराकडे नेलेली आहे. ती आहे नीरा नदी आणि सर्व पालख्या तिकडे थांबलेल्या आहेत स्नान करण्यासाठी आणि आंघोळीकरिता. नीरा नदीच्या दुसऱ्या तीरावर आल्याच्या नंतर समोर गाव आहे आणि गावाच्या सुरुवातीलाच एक हनुमान मंदिर आहे. खूप सुंदर असं गाव नजर येते. खूप सुंदर गाव आहे. पूल क्रॉस करून पुढे रस्त्यावरतीच आम्ही इथे थोडासा थांबलो होतो. आता आपले सर्व वारकरी आलेले आहेत. आम्ही पण आता यांच्यासोबतच चालणार आहेत. रामकृष्ण हरी मंडळी, नीरा नदीवर स्नान केल्याच्या नंतर नीरा नदीपासून नाश्ता करून पुढे आल्याच्या नंतर 3 किलोमीटरवरती 1 तास विश्रांती घेतलेली आहे आणि आता तेथून पण निघालेलो आहोत. आणि इथून 3 किलोमीटरवरती आता दुपारचा विश्राम आहे. दुपारच्या भोजनाची व्यवस्था पण तिकडेच आहे. तर चला जाऊया दुपारच्या ठिकाणी.
नाही काय नाही बघा. वा 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 वा, खूप सुंदर. दोडक्याची भाजी, दोडकी डबी खायला काढायची. महिला मंडळी चपाती आट्याच्या नंबर 1. बासुंदीचा घ्या, भाजीचा घ्या. गावरान तडक्याची भाजी. दुपारचा मेनू पूर्ण तयार होत आहे. आता 12:12 झालेले आहेत आणि 1 वाजता जेवणाचा कार्यक्रम आहे. महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी सर्वांना विनंती. 1 वाजता बरोबर महाप्रसादाला सुरुवात होईल. महाप्रसादाची पूर्ण तयारी आपले सखा तात्या, परत पुन्हा माऊली, राठोड मामा आणि त्यांचे सहकारी असे खूप मेहनतीनं ह्या वारीमध्ये सहकार्य करत आहेत आणि त्यांना सहकार्य करत आहेत महिला मंडळ, जे की गंगोत्री आश्रम मालेवाडी गंगाखेडपासून सोबत आहेत. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. दुपारच्या विश्रांतीच्या नंतर आता सर्व मंडळी पुढील मार्गक्रमणाकरता निघत आहे. यात्रा मार्ग.
यहाँ पर एक छोटा सा गांव था जहाँ पर सभी यात्री थोड़ा सा विश्राम करने के लिए रुके थे। अब यहाँ से बस 3 किलोमीटर बचा है वाल्हे, और वाल्हे से 4 किलोमीटर आगे जाना है। अभी 7 किलोमीटर का रास्ता है पूरा। लाईन मध्ये चला, मधात या ना इकडे इकडे या ना इकडे. कडे पठार प्रवेशद्वार ग्रामपंचायत दौंडज मल्हार नगर सहर्ष स्वागत करीत आहे. आता दौंडज या गावी आम्ही पोहोचलेलो आहोत आणि इथून पुढे 1 किलोमीटर वरती आपला विश्राम आहे. आज रात्री विश्रांतीकरिता आम्ही समोर 1 किलोमीटर अंतरावर थांबणार आहोत. तिला मादार ते